सर्व कार्येषु सर्वदा श्रीमन्महागणाधिपतये नमः। द्वारपाळ विनंत्या करिहुबा द्वारी रावळा आपुलिया शरणांगता वाहू चिंता न द्यावी। वचनासी चित्त द्यावे असो ठावे तुम्हासी आपुलिया शरणांगता वाहू चिंता न द्यावी। तुका म्हणे कृपा सिंधो दीनबंधो केशवा आपुलिया शरणांगता वाहू चिंता न द्यावी। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नामध्यायेन कथेषु कथा। श्रोता वक्ता श्री रुक्मिणी पांडुरंग समर्थ हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी। आदिनारायण विद्यात्रीनाथ दत्त जनार्दन श्रीकांत मुकुंद मदन रामचंद्र शुकदेव स्वामी महाराज देवराय महाराज हरिराम महाराज बाळकृष्ण महाराज की जय। श्री विश्वनाथ महाराज की जय। सद्गुरु समर्थ नित्यानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री मुरलीधर महाराज की जय। श्री राम महाराज की जय। श्री लक्ष्मण महाराज की जय। सद्गुरुनाथ राजेश्वर महाराज की जय। श्री राधा कृष्ण महाराज की जय। श्री रामदास महाराज कमलाकर महाराज भानुदास महाराज की जय। सद्गुरु स्वरूपेण शामुरारी महाराज की जय। श्री अच्युतानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सब संतन को जय जय सीताराम। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। आज इथे श्रीमद भागवत सप्ताहाला आपण सुरुवात केली। दरवर्षी जे पुराणिक बुवा इथे यायचे त्यांच्या मुलीचं लग्न असल्यामुळे त्यांनी वेळेवर सांगितलं येणार नाही। त्यानंतर राया महाराजांनी वगैरे सांगितलं आम्ही फक्त 2 ते 3 दिवस येऊ। विचार केला भगवंताचा दरबार रिकामा राहण्यापेक्षा वेडा वाकुडा गायीन परी तुझाची म्हणवी हे त्याच संत मंडळींकडनं घेतलेले ते त्यांचं त्यांनाच अर्पण करायचं। शब्दरूपी प्रसाद गुरुर साक्षात परब्रह्म गुरुची साक्षात आहे तीच बाहेर काढायची। जे सद्गुरुनाथ राजेश्वर महाराजांनी सांगितलं श्याम मुरारी महाराजांनी सांगितलं तेच या खोपडीमध्ये साठवून ठेवलं तोच प्रसाद म्हणून तुम्हाला अर्पण करायचा। कारण भगवंताचा दरबार बंद कसं काय करता येईल। आधीच एकतर लोकांना हिंदू धर्मियांनी जागृत व्हायला पाहिजे लक्षात घ्या। कारण आपल्याला आपला धर्म रक्षाचा आहे। धर्म रक्षती धर्मः धर्माचं रक्षण करण्यासाठी मंदिरांचा टिकाव धरण्यासाठी सगळ्या लहान आबाल वृद्धांनी एकत्र येण्याची गरज आहे। मला जास्त बोलायचे नाही, मला कोणाच्याही धर्मावर टीका करायची नाही, परंतु हे टिकण्यासाठी एकत्र येण्यासाठी हरीचं नामस्मरण भजन कीर्तन होतात, धर्मजागृती होते, देवतांचं स्तवन मंदिरांमध्ये होतं, कीर्तनांचं आहे ते चर्चमध्ये होतं,
मुस्लिमांचं आहे ते आणि त्यांच्या मशिदीमध्ये होतं, तशी हे आपले मंदिर आहे, हे आपलं देवतेचं मंदिर आहे आणि या मंदिराला 200 वर्षाची परंपरा असलेलं हे मंदिर नामस्मरणात दुमदुमून जावं म्हणून प्रयत्न केले. 2 दिवसामध्ये बऱ्याच भागवतकारांना विचारलं पण त्यांना वेळ नाही. शेवटी विचार केला, महिन्याभर आधी, 15 दिवस आधी, 8 दिवस आधी तरी सांगायचं असतं असं त्यांनी सांगितलं. म्हटलं आपणच काय ते करा, भगवंताची सेवा हे आपल्या प्रारब्धात आहे. प्रत्येक गोष्ट कुठं असते महाराज? प्रारब्धामध्ये असते. अधिकात महिनाभर माझे कार्यक्रम झाले पण आषाढात हा पहिलाच प्रसंग, कोणी न आल्यामुळे. आणि भगवंताचं दार बंद करायचं 9 वाजताच, कमीत कमी 10-11 वाजेपर्यंत तरी पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी या शब्दांचा निनाद या मंदिरामध्ये उठाला पाहिजे. आणि भगवत कृपेनं प्रारब्धानं ती साथ दिली. आज आमच्या साथीला हार्मोनियम वाले येऊ शकले नाही, ते उद्या येतील. पण तबला वादक ही शाळेहून आले. त्याचप्रमाणे वर्जळीकर, पंढरनाथ भाऊई साऊंड सिस्टीम वाले दरवर्षी येतात, ते येऊन पोहोचले. मग भगवंताचं कार्य सुरूच करायला पाहिजे. बंद झालं तर त्याला अखंड म्हणता येईल का? आपण काय म्हणतो? अखंड हरिनाम सप्ताह. हरिनाम सप्ताह म्हणजे 24 तास धूम चालायची, टाळ घेतले जायचे. आता ते बंद झाले. आता ज्ञानेश्वरी सप्ताह, भागवत कथा सप्ताह, कीर्तन सप्ताह असे सप्ते सुरू झाले. आणि हे प्रारब्ध योगानं हो. हा प्रसंग सेवेचा माझ्याकडे आला. आजचा प्रथम दिवस आहे. मी म्हणतो माझं प्रारब्ध निश्चित. कारण काय आहे, विठ्ठलाची सेवा केव्हा मिळते? बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, तरी विठ्ठले आवडी. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. जन्मजन्मांतरीचं पुण्य असेल त्यालाच या परमात्म्याची सेवा मिळेल आणि ते आमच्या प्रारब्धात आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणताय एके ठिकाणी, काय म्हणाले संत श्रेष्ठ तुकोबाराय? प्रारब्धेची मेळे धन, प्रारब्धेची मेळे धन, प्रारब्धेची मेळे मान, प्रारब्धेची मेळे धन, प्रारब्धेची मेळे पावे सुख. सगळ्या गोष्टी प्राप्त कशाने होतात? प्रारब्धाने. प्रारब्धात असेल तर सुख प्राप्त होतो. म्हणून संत श्रेष्ठ तुकोबा म्हणाले, प्रारब्धेची पावे सुख, प्रारब्धेची पावे सुख, प्रारब्धेची पावे सुख. कुठल्या गोष्टीचा सोय करू नको. कुठल्याही गोष्ट घडली नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नको. सोस करीसी का तुवाया, वजमाना पंढरीचा
प्रारब्धाने प्राप्त होतात. आमचं प्रारब्ध चांगलं म्हणून आम्ही मंदिरात आलो, नाही का? बौद्ध सुकृताची जोडी. जन्म असेल, जन्म मनुष्याचा झाला, पुण्य असेल जन्मोजन्मीचे, तरीच नाम जिव्हाग्री येई देवाचे. काय सांगितलं माऊलींनी? जन्मोजन्मीचं पुण्य असेल तरच तुम्ही भगवत भजन करू शकाल. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. आणि एक सांगतो तुम्हाला, आपण या नरजन्मात केव्हा आलो माहितीये का? शास्त्रात श्रीमद भागवतात असं म्हटलंय, आयुर्वर्ष शतम नृणापरिमितम, नाही का? हे आयुष्य आपल्याला 100 वर्षाचं प्राप्त झालं, त्याच्यात 50 वर्ष झोपेत गेले, उरले 50 वर्ष. त्याच्यात बाल्यास्तावत बालक्रीडा, तरुणास्तावत तरुणी रक्ता, वृद्धास्तावत चिंतामना, परे ब्राह्मणेन कोपी लग्ना. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. अनेक जन्म जन्मांतरीचं पुण्य आहे. अवसर बार बार नाही आले, अवसर बार बार नाही आले. जाना तो कछु करले भलाई, जाना तो कछु करले भलाई, जनन मरण सुख पावे. अवसर बार बार नाही आले, अवसर बार बार नाही आले. अवसर घडी घडी येत नाही. 184 फेरे फिर कर नरतनु पाया, कमल मुख राम भजन को दिया. काय म्हटलंय? 184 योनीतून फिरत 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 आल्यानंतर नरदेह प्राप्त झाला. पुढचा कोणता मिळणार माहिती नाही. हा आशय लक्षात घेऊ आमचे समर्थ रामदास स्वामी दासबोधात म्हणाले, पशु देही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, यागे नरदेही प्राप्ती भगवंताची, भगवंताची. पशुदेही नाही गती. पशुदेहात जर कधी जन्माला गेलो आपल्याला बोलता येईल का हो? नाही बोलता येणार. नामस्मरण तर अजिबात करता येणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे, पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, या लागी नरदेही प्राप्ती भगवंताची. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर हा नरदेहच एक चांगला आहे, मिळालेला आहे. आता आपल्याला भगवंताचं नाम घेत घेत भगवंताच्या रूप व्हायचंय. आणि ते होण्यासाठी आपल्याला नामस्मरण सगळ्यात सोपा मार्ग. ग्रंथ वाचू नका, संस्कृत वाचू नका, पोथ्या वाचू नका, पुराण वाचू नका, मग फक्त नामस्मरण करा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नामस्मरणाचं महत्व काय. जे ज्ञानेश्वरीत आहे तेच एकनाथी भागवतात आहे, तेच दासबोधात आहे, तेच गाथेतच आहे, तेच हरिपाठामध्ये आहे. आलं का लक्षात? म्हणून संत श्रेष्ठ तुकोबारा एका ठिकाणी म्हणाले, तुम्हाला सर्वात सोपा मार्ग मिळालाय हो. वेदानं खूप सांगितलं, वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, अर्थ तुकाची साधिला, निज
महाराजांनी शेवटी काय सांगितलं? नामस्मरणाला महत्व दिलं. माऊलींनी तेच सांगितलं, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग असं हे नामस्मरण घेण्यासाठी हा नरदेह प्राप्त झालेला नामस्मरण केव्हा घेणार? म्हातारं झाल्यावर, तोंडातले दात गेल्यावर, दंताजीचे उठले ठाणे, सर्व मान करीते नन्ना. अशा वेळेस मान नाही नाही म्हणते, दात निघून गेलेले आहे, तोंडाचं बोळकं झाले. राम म्हणायला गेले तर लांब 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 असा शब्द निघतो. जवळ असलेला परमेश्वर आपल्यापासून दूर होतो. म्हणून आताच भगवंताचं चिंतन करा असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. एक दिवस भगवान गोपालकृष्ण रंगणात रांगत रांगत निघालेले होते. आणि ते रांगत रांगत जात असताना एक म्हातारी बाई वाकून वाकूनच चाललेली होती. हातामध्ये काठी होती. आणि ती वाकून खाली जात असताना भगवान गोपालकृष्ण सहज म्हणाले त्या बाईला, अधपश्यशी किंबाले पतितं तं की भुवी. काय पाहतेस म्हटले म्हातारी बाई, आजीबाई. तेव्हा आजी अगदी वाकून गेलेली होती, काठी धरून चाललेली होती. तिने भगवान गोपालकृष्णाला सांगितलं, भगवंता तुला माहित नाहीस का? म्हणे काय? रे रे कृष्णं जानामि गतं तारुण्य मौक्तिकम. अरे कृष्णा, माझं तारुण्य रूपी मोक्ती हरवलेला आहे. तो सापडतो का मातीमध्ये, पृथ्वीमध्ये, जमिनीवर? भगवान गोपाल कृष्ण म्हणाले, गेलेलं वय पुन्हा येत नाही, अवसर वार वार नाही यावे. हा देह आपल्याला मिळालाय, तेवढ्यात भगवंताचं चिंतन करा. आपण काय करतो? भगवंताचं चिंतनच करायला विसरतो. भगवंताचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे का, ज्ञानेश्वर माऊलींनी संसार केला नाही, पण काय सांगितलं? अवघाची संसार सुखाचा करी. रामदास स्वामींनी संसार केला नाही, ब्रह्मचारी होते, पण काय सांगितलं? आधी प्रपंच करावा नित्यका, मग घ्यावे परमार्थ विवेका. जाम क्षेत्रांमध्ये समर्थ रामदास स्वामींचा जन्म झाला. थोडक्यात एक गोष्ट सांगतो, नंतर आपण श्रीमद भागवतातले थोड्या वेळचे पाहू. जांब क्षेत्री जांब गावी समर्थ अवतरले. राणूबाई त्यांच्या आईचं नाव, सूर्याजी पंत त्यांच्या वडिलांचं नाव, 12 गावचं कुलकर्णी पद त्यांच्याकडे होतं. वडील भाऊ होता, त्याचं नाव गंगाधर होतं. वडील भावाचं नाव गंगाधर. दुसरा जन्माला आला, त्याचं नाव नारायण ठेवलं, लक्षात घ्या. गंगाधराला मोठा असल्यामुळे श्रेष्ठ म्हणायचे, आणि नारायण हे समर्थ झाले. कसं ते संक्षिप्त चरित्र आपण पाहू. गंगाधराचं मोठा असल्यामुळे लग्न झालं. आता आईचं दिवसेंदिवस वय वाढायला लागलं. आईने सांगितलं, बाळा नारायणा, माझी एक तुला प्रार्थना आहे, लग्न कर. एकदा का तुझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी. आई तुला अक्षदाच पाहिजे ना? हो. समर्थांच्या अंगी पूर्वीपासून वैराग्य बांधलेलं होतं. एक दिवस समर्थांकडे कोणीतरी पाहायला आलेला आहे, तुमचा मुलगा आहे नारायण, त्याचं नाव आहे असं विचारलं. झाडावर चढून बसले होते. झाडाच्या खाली आड होता. आई म्हणाली, नारायणा 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 कुठे गेला? नारायणाने झाडावरनं उडी मारली आईवर. पाय लागल्याबरोबर आडामध्ये उडी मारल्याबरोबर आडावरचा खडक लागला, टेंगूळ आलं. ते आयुष्यभर त्यांच्या डोक्यावर होतं. मस्तकी आवाळू शोभत असे, आवाळू तयार झालं ते. अशा प्रकारे आई सांगायची, बाळा असं करू नको, असं करू नको, असं करू नको. टळटळीत दुपारी रामनवमीच्याच दिवशी जन्माला आलेले हे रामदास नारायण
एक दिवस ध्यान करत आडगळीच्या खोलीत बसले. आई म्हणते, नारायणा कुठे गेला? जेवाल चल. कुठे गेला? जेवाल चल. आडगळीच्या खोलीमध्ये कोठी घर ज्याला म्हणतो आज आपण, आता स्टोर रूम नाव निघालंय, पूर्वीचे ते कोठी घर नाव. त्याच्यामध्ये पाय गेले अंधार कोठडीत. काय करतो बाळा? काय करतोस? आई विश्वाची चिंता करतो. आई चिंता करतो विश्वाची. एवढस बालक होत, पण धर्म संस्थापनेसाठी त्यांचा जीव तळमळत होता. तेव्हा यावनी साम्राज्य होत. म्हणूनच दासबोधामध्ये म्हटलं गेलेले, धर्म संस्थापनेचे नर ते ईश्वरी अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. अशा प्रकारे ईश्वराचं देणं. आई चिंता करतो विश्वाची. आईच्या सांगण्याप्रमाणे लग्नाला तयार झाले. लग्नाला तयार झाले. दत्त पंचक नावाच्या गावी गेले. तिथे लग्नाची टाळीचा मुहूर्त आलेला आहे. बरेच कीर्तनकार मंडळी सांगतात, सावधान असं कदा. सावधान का म्हणतात ब्राह्मण लोक लग्नाच्या वेळेस? की आता तू सावध हो. हळद का लावली जाते? संसारामध्ये रट्टे घट्टे बसणार आहे, मार बसणार आहे, हाड मजबूत करा. कारण शारीरिक आणि त्वचा रोग कुठलाही झाला तर हळद जर कधी लावली तर तो लगेच सावळतो. अँटीसेप्टिक हळदीला म्हटलं जातं. हे शास्त्रीय कारण आहे. म्हणून लग्नाच्या वेळेस हळद लावता. बाबा तयार राहा. आतापर्यंत आई बापाचं तर काही ऐकलं नाही, याच्या पुढे तिचं ऐकावं लागेल. हाड पिवळे करून देतो एकदाचे झालं. आता नारायणाच्या अंगी आधीपासून वैराग्य बांधलेलं होतं. लग्नाची वेळ आली. बरेच कीर्तनकार सांगतात, घोडा असतो, घोड्यावर फिरवतात का? की घोडा सांगतो अजून बघ वेळ गेलेली नाही, पळून जायचं असेल तर पळून जा. पण आपल्याला संसाराची मोठी हौस असते, लग्नाची मोठी हौस असते, नाही का? पूर्वी या मंदिरावरनं लहान असताना इतक्या मिरवणुकी जायच्या ना, नवरदेव आत येऊन देवाचं दर्शन करायचं. आता उचलायलाच तयार नाही. तो म्हणतो देवाची मला गरजच नाही. म्हणून सांगतो, कशी आपल्या हिंदू धर्मियांवर संस्कार होतील. मी इथून सांगतोय तळमळीनं, आपल्या प्रत्येक पोरांना शिकवा. काय? धर्म रक्षती धर्मः. देवाचं रक्षण नंतर, परिणामला धर्माचं रक्षण करणंच म्हणजे आपल्या देवतेंची पूजा करणं. धर्म आणि देव काही वेगळे नाही. शुक्रवारी जर कधी आपण आपल्या गाडीच्या कामाला गेलो, धुळ्याला सगळे दुकानं बंद, पोरं येऊशी टोप्या घालून, म्हणजे त्यांच्यावर संस्कार. आणि आपण संस्कारहीन. काही ठिकाणी जावं, पोरं शिकलेले असतात, महाराज फार शिकलेला आहे, पण त्याला देव नकोच. तू शिकवलं नाही ना माय. ओल्या मातीलाच आकार दिला जातो. परम धर्मियांपासून रक्षण करायचं असेल तर आपल्या मुलांना आपल्या धर्माची जागृती ठेवायचं शिक्षण द्या. आपल्या मंदिरांमध्ये काही सापडणार नाही. त्यांच्या मंदिरामध्ये काय काय असतं मला वाद करायचा नाही, सांगायचं नाही. पण आपण आपल्या धर्माचं, आपल्या हिंदुत्वाचं रक्षण करा, हेच या कार्यक्रमातून मी सांगेन. लग्नाला गेले, अक्षदा पडल्या, पळून गेले. गंगेच्या गोदावरीच्या काठानं निघाले. नारायणा कुठे गेला? नारायणा कुठे गेला? इकडे शोध घेते, तिकडे शोध घेते. घोडे स्वार पाठवले, बैलगाड्या सुटल्या. त्यावेळची जी परिस्थिती होती, अख्खे गावाच्या गाव पालते घातले, पण निघून गेले. गोदावरीच्या तीरावर आले. 12 वर्ष गायत्रीच पुरस्चरण केलं. 13 कोटी रामनामाचा जप केला. श्रीराम 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 13 कोटी जप केला. हा जप का केला यांनी? रामदासांचे गुरु कोण? रामदासांनी
छत्रपती शिवरायांवर अनुग्रह केला वैशाख शुक्ल पौर्णिमेला चरित्रात लिहिलेलं आहे. काही जण म्हणतात नाही नाही रामदासांनी केलाच नाही. बरं बाबा, ज्यांनी केला असेल त्यांनी, पण शिवछत्रपतींची कारकिर्दी अशी आहे की ते होते म्हणून आपण आज इथे बसलोय. आलं का लक्षात? शिवछत्रपती होते म्हणून आपण आपल्या मंदिरांमध्ये बसलोय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, आर्य सनातन हिंदू धर्म की जय. हे कशामुळे बोलतो? देवता फोडायला लागले होते. सोरटी सोमनाथाचं मंदिर लुटवलं होतं. पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा लुटायला आले होते. आलं का लक्षात? पण एकमेव छत्रपतींनी धर्माचं रक्षण केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा केला तरी चालेल, हिंदू धर्माचं रक्षण त्यांनी केलं. आणि त्यांना अनुग्रह समर्थ रामदास स्वामींनी दिला. बादशाच्या पदवी असलेले कवी भूषण म्हणतात, काशी की कला ज्याती. अरे काशी काशीच राहिलं नसतं. काशी की कला ज्याती, मथुरा मशीद होती. शिवाजी न होता तो सुन्नत होती सबकी. सियावर रामचंद्र जी की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय. जय जय रघुवीर समर्थ. निघून गेले का? जगाच्या कल्याणासाठी. जगाच्या कल्याणासाठी अवतीर्ण होतात त्यांना संत म्हणतात. आघात झेलतात पण लोकांनी सुखी व्हावं असाच देवाकडे मागतात. अहो, एक दिवस रात्रभर मारुती रायाच्या मंदिरात बसले. हा श्रीराम नामाचा जप कुठून मिळाला होता ते आता सांगतो रामदास स्वामींना. आणि दुसऱ्या दिवशी रात्र उठून गेली. 24 तास झाले, पोटामध्ये अन्न नाही. मारुतीच्या मंदिरामध्ये बसले. श्रीराम 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 जप चालू आहे. मारुतीराय प्रत्यक्ष प्रगटले. मारुतीराय प्रगटल्यावर आणि तो भूतकाळ ऐकला, नमस्कार केला, हात जोडले आणि प्रार्थना केली. तुम्हाला ती प्रार्थना आहे ते म्हणाला सुरुवात करा. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरयोथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अशा प्रकारे मारुतीरायाचे पाय धरले. मारुतीरायानं समर्थ रामदास स्वामींच्या कानामध्ये श्रीराम 3 अक्षरी जप, विठ्ठल 3 अक्षरी, श्रीराम 3 अक्षरी, 3 अक्षराचा मंत्र दिला. तो जपाला सुरुवात केली. 13 कोटी रामनाम जप करायला सुरुवात केलं. गायत्रीचं पुरस्चरण केलं. एक एक मांडी सारखा नुसता एक एक दंड होता. पिवळं धमक असं तांबड शुभ शरीर दिसत होतं. का? गायत्री पुरस्चरण केलं होतं. राम नामाचं जप होतं. ब्रह्मचर्याचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर चमकत होतं. आई रोज रडाची, नारायणा कुठे गेला, नारायणा कुठे गेला, नारायणा भेटशील का? लग्न तर मुडलं पण माझा नारायणे मला काही मिळणार नाही. असं करत 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 आणि तिचे डोळे गेले. लक्षात घ्या, मुलगा गेला. आईच्या हृदयाला जे दुःख होईल ते बाईच्या होणार नाही. म्हणजे मला नवरा बायकोंमध्ये द्विधा परिस्थिती निर्माण करायची नाही बरं. पण ते आईचं हृदयच वेगळं असतं न. मातू परम दैवतम असं नाही बरं. आईची तळमळ वेगळी, आईचा ओलावा वेगळा. पोराला ठेस लागली तर आईच्या डोळ्यात पाणी येतं. लक्षात घ्या. म्हणून न मातू परम दैवतम. नारायणा कुठं असशील रे,
काय खात असशील रे? रात्र दिवस कृष्ण. समर्थ रामदास स्वामी निघाले. पायामध्ये खडावा कुबडी घेतली, कौपिन परिधान केली आणि श्रीराम 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 जप करत करत गंगा घाटावर गेले, काशीला गेले. आणि तिथेच यांच्या गावची मंडळी आलेली दिसली, जांबक शेत्रीची. त्यांनी सांगितलं, दाढी पाहिली, जटाभार मस्तकावर मागे टाकलेला पाहिला, हिरमुजी रंगाचा उंच मोतीदाना, हिरमुजी रंगाचा उंच मोतीदाना, रामदासी बाना या रंगाचा, रामदासी बाना या रंगाचा, स्वामींच्या पायात काष्टाच्या पादुका, स्वामींच्या पायात काष्टाच्या पादुका, हातात स्मरणी तुळशीची, हातात स्मरणी तुळशीची, कौपिन परिधान मेखला खांद्यावरी, कौपिन परिधान मेखला खांद्यावरी. कृष्ण तटाकासी जाहले दर्शन, कृष्ण तटाकासी जाहले दर्शन. कृष्णा नदीच्या तीरावर इकडनं समर्थ रामदास स्वामी चालले, पायामध्ये खडावा आहे श्रीराम श्रीराम श्रीराम, गळ्यामध्ये तुळशी काष्टाच्या रुद्राक्षाच्या माळा आहे. आणि इकडनं संत श्रेष्ठ तुकाराम महाराज वाजवत राहा. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आले पायामध्ये आणि त्यांच्याही खडावा आहे, हातामध्ये वीणा आहे, अंगरखा घातलेला आहे, एका हाताने चिपळ्या वाजवत आहेत. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी असं स्मरण करताय. इकडनं पांडुरंग हरी वासुदेव हरी, इकडनं श्रीराम 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 श्रीराम. आणि काय म्हणतात ते तेज पुंज वलय पाहिलं तुकाराम महाराजांनी. जा कृष्ण तटाकासी जाहले दर्शन, वंदिले चरण माने तुका, वंदिले चरण म्हणे तुका. तुकाराम महाराजांनी विचार न करता अहो गोपीचंद्राचा टिळा लावलाय, अष्टगंध आहे, बुक्का लावलाय, समर्थ रामदास स्वामींच्या पायाला मिठी मारली, गळगळ गळगळ अश्रू यायला लागले. कृष्ण तटाकासी जाहले दर्शन, वंदिले चरण म्हणे तुका. तुकारामांनी त्यांचे चरण धरले. असे ते रामदास स्वामी. त्यांचं दर्शन काशी क्षेत्राला झालं. जांबवासियांना त्यांनी सांगितलं, तू गंगाधर पंतांचा, आपलं सूर्याचे पंतांचा मुलगा का बाबा? गंगाधर याचा भाऊ का? चेहरा ओळखीचा वाटतो, दाढी वाढवलेली आहे, जटाभार टाकलेला आहे, देह यष्टी चांगली आहे. कोण? नारायणा रे तू? एक दोन म्हाताऱ्यांनी ओळखलं. म्हातारे लोक फार विचित्र असतात बरं. लहानपणी पाहिलेलं असेल तरी ओळखी देत असत्या. इथली का गर्दी पाहिजे का रे? तू निजापूर राहायचे का? विठ्ठल मंदिर बाजार, विश्वनाथ भवाना ते पोर्याने मोठी बी जावा. हे म्हाताऱ्यांचं कौशल्य. आपली स्मृती भ्रंश होते पण म्हाताऱ्यांची होत नाही. आणि म्हणूनच म्हातारे लोक आपल्याला चालत नाही. मातृदेवो भव पितृदेवो भव अशी आमची संस्कृती असणाऱ्या या भारतामध्ये ज्यांच्यासाठी वृद्धाश्रम काढावे लागतात. असो, आपला तो विषय नाही. नारायण का तू? रडायला यायला लागलो. माझी आई कशी, माझे बाबा कसे, सूर्याचे पंत तर वारले बाबा,
गंगाधर आई रोज माझा नारायण कसा असेल, माझा नारायण कसा असेल, पडून रडून रडून डोळे गेले आईचे, डोळे गेले. सारखी रडते, एकच रडते, बाई मरण्याच्या आधी माझा नारायण एकदा भेटेल तर बरं होईल, माझा नारायण एकदा भेटेल तर बरं होईल, एवढीच त्यांची इच्छा आहे. हो का? कधीतरी येईल तुमच्या गावाला, म्हणजे माझ्याच गावाला. निघाले, ती मंडळी गेले. ऐकल्यापासून ओढ लागली, कधी जांबाला जाईल. पडशीमध्ये राम पंचायतन घालायचं, त्याच्यामध्ये भगव्या वस्त्रात गुंडाळायचं, एखाद्याच्या मारुतीच्या मंदिरामध्ये मुक्काम करायचा, रात्री कीर्तन करायचं, धर्म जागृती करायची, पुढच्या गावाला जात राहायचं, असा यांचा नियम. घुमत घुमत तीरथ घुमत, घुमत घुमत तीरथ घुमत, मातृभूमी पर आया आया, मातृभूमी पर आया आया. आपल्या जन्मभूमीजवळ आले कशासाठी? घुमत घुमत तीरथ घुमत, मातृभूमी पर आया आया, मातृभूमी पर आया. आत्मज को मिलने को आया, आत्मज को मिलने को आया. फिरत 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 बदल करताय, कोस करत जाम गावात येऊन पोहोचले. रात्री कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. पूर्वी ताट राहायचं, त्याच्यावर काठी वाजवायची. ऐका ऐका, आज रात्री 9 वाजता अमुक अमुक ठिकाणी कीर्तन आहे, प्रत्येक चौकामध्ये जायचे. राणूबाईने ऐकलं, गंगाधरा कोणीतरी महाराज आलेले, कीर्तनाला जाऊ, माझा नारायण कुठे गेलाय कळेल तरी रे भेटू. आई ठीक आहे, तुला दिसत नाही पण मी घेऊन जाईल. रात्रीच्या वेळेस मोठा मंडप टाकलेला आहे, टोकरं लावलेले, एकीकडे बायांना बसण्यासाठी, महिलांना बसण्यासाठी व्यवस्था केली, एकीकडे पुरुषांना बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्यावेळेस लाईट नव्हते, मोठे मोठे शेणाचे पंत्यांसारखे दिवे तयार केले, त्याच्यामध्ये तेल टाकले, त्या टोकरांवर त्यांना ठेवलं आणि अशा प्रकारे लाईनशीर दिवे लावले. कीर्तनाला सुरुवात झाली. म्हाताऱ्या आईला गंगाधराने एकीकडं धरलं, एकीकडं सुनबाईनं धरलं, येऊन बसवलं. कीर्तनाला सुरुवात झाली होती. रामा हो जय रामा, रामा रामा हो जय रामा, नाथा हो दीननाथा, नाथा हो दीननाथा, बंधू रे दीन बंधू, बंधू रे दीन बंधू. रामदास म्हणे तुम्ही कृपा सिंधू, रामदास म्हणे तुम्ही कृपा सिंधू, नाथा हो दीननाथा, नाथा हो दीननाथा, राम हो जय रामा, श्रीराम. पुढे कोणी येऊ नका, तिथेच बसा, शांतता ठेवा, असं म्हटलं. हो, रामायणातलं एक चरित्र सांगितलं, सर्व झालं. शेवटी समर्थ रामदास स्वामी म्हणाले, झाले कीर्तन शेवट बोलला, झाले कीर्तन शेवट बोलला, म्हणा जानकीच्या वडाधरा, म्हणा जानकीच्या वरा, म्हणा जानकीच्या वरा. श्रीराम. पुणे आता नमस्काराला येऊन आरती झाली.
त्याला वाटलं आई इथे येईल, माझा नमस्कार करेल, आईने नमस्कार करणं म्हणजे माझं सगळं पुण्य जाईल, पुढे नमस्काराला येऊ दे. नमस्काराची वेळ संपली. कीर्तन झाल्यानंतर बुवांचे पाय धरायला सोडून गेले. आईला वाईट वाटलं. आई म्हणायला लागली, गंगाधरा मी मेली पूर्वीपासूनच कशी रे? त्या महाराजांना विचारलंस तो माझा नारायण कुठे गेला? काय उपाय करू? ज्याच्या घरामध्ये काही गोष्टी घडतात ना त्याला हे दुःख कळतो. लक्षात घ्या, ह्या संसारामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. एखाद्या वेळेस काही भांडण झालं, मुलगा निघून गेला, त्या मातेच्या हृदयाला काय दुःख होतं. नको नको त्या ब्राह्मणांकडे जाते, नको नको त्या भक्तांकडे जाते, भोप्यांकडे जातात. ते डुबाडल्याशिवाय राहत नाही. पोरग काही घरी येत नाही. त्याला यायचं अरे मी मेली करंटी. आई जाऊ दे ना आता, चल घरी घेऊन आले. दुसऱ्या दिवशी आणि सकाळची वेळ झाली. रामदास स्वामी मारुतीच्या मंदिरावर झोपले. या काणी त्या काणी होत आहे. माझी आई कशी वाकली लक्षात घ्या. आई विषय मुलाच्या मनात प्रेम असायला पाहिजे. का? मुलानं लघवी केली असेल तर ओल्या अंथरुणावरती झोपते. मुलगा रडोडे वडून कोरड्या पांघरुणात त्याला झोपवते. ऊन वारा माशा बसू नये म्हणून पदर टाकते. ताप असेल, काही बरं नसेल तर रात्र रात्र जागरण करत राहते. माझी आई वापरून गेली. डोळे गेले, दिसत नाही. बाहुडी धरलं काय काय इथपर्यंत आलं. पण उद्या भेट घ्यावी मला ओढ लागली. हो, ओढ लागली. कशी तरी सकाळ झाली. नदीवर गेले, स्नान केलं, पंचायतनाची पूजा आटोपली आणि झोळी घेतली. बुवा आज घरी भिक्षा मागायला जायचा त्यांचा रोजचा नियम. त्याप्रमाणे झोळी घेतली, पायामध्ये खडावा, हातामध्ये कोरडी आणि थेट आपल्या घरी आले. म्हणा सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर समर्थ. गंगाधराने ताटामध्ये सगळे तामणामध्ये देवपूजेला काढलेले होते. गंगाधराच्या पत्नी चंदन उगाळून देत होत्या आणि तो आवाज ऐकला. भिंतीला टेकून म्हातारी बसलेली, डोक्यावर पदर घेतला होता, डोळे पुसते. महाराजांची भेट झाली नाही. हा कालच्याच महाराजांचा आवाज असेल असं मला वाटतं. म्हणून सांगितलं सुनेला, सुनबाई अगं ते कालचेच महाराज आलेले वाटतं, बुवा आले वाटतं, त्यांना भिक्षा घाल. पूर्वी भिक्षा द्यायची म्हणजे कशी पद्धत होती माहिती आहे? सूप घ्यायचं, त्याच्यामध्ये गहू पैसेभर टाकायचे, 1 रुपया टाकायचा, सुपारी ठेवायची आणि अशा प्रकारे ते दान करायचं. आता दान घेणारे नाही, दान करणारे नाही. बाबा नाही भाऊ तिथलं चांगलं. पूर्वी भिक्षा मागणारे बरेच लोक होते. आमच्या वडिलांनी आम्ही तर भिक्षांनावरच जगलोय. तुम्हाला काय सांगायची गरज नाही. पवित्र अन्न म्हणजे भिक्षा. अशा प्रकारे देव पूजा करत असताना उठली, सूप घेतलं, गहू टाकले पैसेभर. त्यावेळेस जे 1 रुपयाला महत्व असेल, आता तेव्हा दीडकी असेल, आणा असेल, आता चालत नाही. तेव्हा तांब्याचे नाणे होते, चांदीचे नाणे होते. जाऊ द्या, आपण आपल्या पद्धतीने 1 रुपयाच धरू. त्याच्यावर शिवराई सुपारी ठेवली, आले आणि भिक्षा टाकायला सुरुवात केली. श्रीराम श्रीराम श्रीराम. उंबरठाच्या बाहेरून भिक्षा द्या. वहिनी उंबरठाच्या बाहेरून भिक्षा द्या. अहो आई, हा मेला गोसावड्या मला बहिणी म्हणतो. अहो आई,
ऐकलं का बाई? म्हणे काय सांगते ग सुनबाई? हा मला वहिनी म्हणतो. अगं हो का? वहिनी म्हणतो का? मेलेला काही वाटतही नाही. कोण आहे ग? हा संवाद समर्थ रामदासांनी ऐकला आणि समर्थ म्हणतायत, समर्थ म्हणती ओळखिले का? सांगा मज वहिनी वहिनी, सांगा मज वहिनी, समर्थ म्हणती ओळखिले का? सांगा मज वहिनी. वहिनी मला ओळखलं नाही. अगं बाई पुन्हा ओळखलं नाही का म्हणतोय? कोण आहे का हा वसवडा? एवढी याची हद्द. गंगाधर उठरे पहारे. गंगाधर पाहायला गेले. श्रेष्ठा, अरे श्रेष्ठा मी नारायण. नारायण म्हटल्याबरोबर ज्या आईने जीव सोडलेला होता अशी कुबडखडोड बसलेली होती. मना पोर्यावना, मना नार्यावना. ग्रामीण भाषेत बोलतोय बरं मी, त्यांची भाषा नाही ती. माझा मुलगा आला, माझा नारायण आला. उठायला गेले तेवढ्यात समर्थ रामदासांनी काही विचार न करता घरात प्रवेश केला. आईचे चरण धरले. आई, आई माझ्याकडनं चुकी झाली ग. या नराधमाला विचारा माफ कर. मी तुला सोडून गेलो. याच्यासारखा गुन्हा नाही, याच्यासारखा गुन्हा नाही. आईने कवटाळलं. हा पाहिले बाबा, अरे तुझं शरीर आहे का काय आहे हे? काय झालं? काही भूतानं बितानं झडपलं? आई हो, अयोध्येत राहणाऱ्या भूतानंच मला झडपलं बरं. या मेलीला डोळे नाही रे, तुझं तेजस्वी रूप पाहिला. एवढीच इच्छा आहे ना. रामनामामध्ये काय तेज असतं. आपण नामाला मानत नाही, पण इथून जर का नाम केलं घेतलं तर ते मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. माहिती का तुम्हाला? नामदेव महाराजांनी सांगितले, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. केशवा माधव नारायण, केशवा माधव नारायण, माझे मनोरथ पूर्ण करी देवा, माझे मनोरथ पूर्ण करी देवा. मनोरथ पूर्ण कोण करतं? तोच करतो. आई तुझी एवढी इच्छा आहे ना. हातामध्ये कमंडल होतं, पाणी घेतलं. श्रीराम 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 डोळ्यावर मारलं आणि गेलेली दृष्टी परत आली. लक्षात घ्या, कोणताही डॉक्टर करू शकत नाही, कोणता वैद्य करू शकत नाही. ते हे आमचं हरिनामाचं अमृत करू शकतं. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, हरी नामामृत गोडी वैष्णवाला धरी. जे वैष्णव आहे त्यांनाच नामाची गोडी लागते. बाकीच्यांना वाटतं हे काय सैतान आहे, हे काय टाळ वाजवत बसता, यांना काही काम नाही. परंतु नामामृत गोडी वैष्णवाला धरी, नामामृत गोडी वैष्णवाला धरी. वैष्णवांना ती मिळाली. कांदास स्वामींनी डोळ्यावर पाणी मारलं. आईने कडकडोड मिठी मारली. पाहिले देह यष्टी आणि हात जोडले दिव्यत्वाची. जेथ प्रसिद्धी तेथे कर हे माझे. आई, तुला जर कधी काही मागायचं असेल ना, तू देवाकडेच माग. जे कोणीच देऊ शकत नाही ते देव देतो. म्हणून देवाला एकच करायचं, एकच मागायचं. काय म्हणायचं देवाला? कल्याण करी देवराया राया, कल्याण करी देवराया. अपराधी जन सुखदशी गेले, अपराधी जन सुखदशी गेले, आळंदिले मोहरी मोहरी, कल्याण करी देवराया. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आज श्रीमद भागवताची कथा
आणि आता शनिवार मारुती रायांचं साक्षात अवतार म्हणजे आपण ज्या रामदासांना मानतो, ज्यांनी आपल्या धर्माचं रक्षण केलं, म्हणून आपण आज आपले दैवत सांभाळून आहे. मी त्याच्यावर जो आहे म्हणून दाखवला, काशी की कला जाती वगैरे. मग अशा त्या समर्थांना वंदन केलं. ज्या शिवछत्रपतींना त्यांनी हिंदू रक्षणाची भिक्षा मागितली, शेडली पवित्र व्हावं, मुस्लिमांच्या ताब्यातून मिळावं ही अपेक्षा केली, त्यांना वंदन करून, छत्रपतींना वंदन करून, आणि आता आपण आज श्रीमद भागवताकडे वळतोय. ही इतक्या वर्षाची, 200 वर्षापूर्वीची या मंदिराची परंपरा आहे. ती खंडित व्हायला लागली होती, लक्षात घ्या. जीवाची तळमळ होते. नाही कोणी आलं कार्यक्रमाला तरी चालेल, पण मी माझ्या मंदिरात कार्यक्रम करेल का? देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी भाऊ, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरे नाथा. सगळे येतील, काय येणार नाही? अरे नामामृताची गोडी हो, 200 वर्षाची परंपरा आहे, ही बंद झाली असती. जीवाची तळमळ तळमळ तळमळ, कोणी काही म्हणो. अहो वेळेवर कळलं, त्याला कळणार तरी काय? पुढच्या वर्षापासून वेगळे वेगळे भागवतकार, वेगळे वेगळ्या दिवसाचे वेगळे वेगळे कीर्तनकार गावातनं सांगतायत, आम्ही महाराज कीर्तनकारांची निदानी घेऊ. अशा प्रकारे आपल्याला आपलं दैवत्व टिकवायचंय, आपला जगन्नाथाचा रथ कायम चालवायचा आहे. ज्या पूर्वजांनी रात्रंदिवस कष्ट करून निजामपुराचं नाव वाढवलं, रथ तयार केला, तो रथ बंद होऊ देणार नाही, तो भागवत सप्ताह बंद होऊ देणार नाही. लक्षात घ्या, तो चालूच राहील. कारण त्याचं रक्षण करण्यासाठी मी अहमपणा घेत नाही, तो कोणाला तरी जन्माला घालतो. अशा प्रकारे ह्या भागवत सप्ताहाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून तळमळ होती. भागवत नावाचा अर्थ पहिल्यांदा सांगतो. भाचा अर्थ भावनेने, भाचा अर्थ भावनेने, गचा अर्थ गर्व सोडाचा. लक्षात घ्या, काहींना धनाचा गर्व होतो, काहींना सौंदर्याचा गर्व होतो, काहींना पैशाचा गर्व होतो. मी मागे गर्वाविषयी 6 लक्षणं सांगितले होते 2 वर्षापूर्वीच्या आषाढी एकादशीला. असो, मग अशा प्रकारे भावनेने गचा अर्थ गर्व सांडुनी, वचा अर्थ वदा म्हणजे म्हणा, तत्वमसी म्हणजे तो तूच आहे, तू आणि तो दोन नाही, तो हा विठ्ठल बरवा, तो हा कोण बरवा? विठ्ठल बरवा. तो आपल्यात आहे म्हणून आपण चालतोय. एवढं नैमिषारण्यामध्ये विश्वशांतीसाठी मोठा यज्ञ चालू आहे. निमिषे नैमिषे क्षेत्रे सूत शौनकादयः. शौनक ऋषींनी मोठा विश्वशांतीसाठी यज्ञ समारंभ केला. सूत महाराजांना बोलवलं. सूत महाराज तिथे आलेले आहे. मोठमोठाले पंडित विद्वान असे ब्राह्मण पुरोहित त्या ठिकाणी आलेले आहेत. मोठा मंडप टाकलेला, गाद्या गिरद्या टाकलेल्या, पताका लावलेल्या आहेत. यज्ञ कुंडामध्ये आहुती टाकली जाते. स्वादाकार होतोय. ज्वाळा गगनचुंबी चालल्या आहेत. आणि अशा वेळेस मध्यंतर होत. लक्षात घ्या, पिक्चर असला तरी मध्यंतर, कीर्तन असलं तरी मध्ये एखादी गवळण वगैरे म्हणा, मध्यंतर. एवढंच काय, अर्धा तास चालणाऱ्या तुमच्या टीव्ही वरच्या मालिका थोड्या झाल्या नाही तेवढ्यात ऍडव्हर्टाईज. मग विश्रांतीचा समय, फराळाचा समय. दुपारच्या वेळेस सगळे जण बसले. शौनकाधिक मंडळी बसले, गाद्या गिरज्यांवर बसले. तपकांमध्ये लाडू आहे, पेढे आहे. जलपानासाठी वाळा मिश्रित जल ठेवलेले आहे तांब्याच्या आणि चांदीच्या तांब्यांमध्ये. ते प्राशन केलं. कोणाला पान लागतं, कोणाला सुपारी लागते. पान सुपारी आतापासून लागत असं नाही बरं. आपल्याला वाटतं पान टाकरे आजकालच्या. नाही नाही नाही, देवाला सुद्धा वेडा पुगे फल तांबूलाम समर्पयामी. लक्षात घ्या, आधी त्याला देतात.
कोणी पान घेतलंय, काथा लावताय, चुना लावताय, सुपारी टाकताय, ज्येष्ठवट टाकताय, अक्कलकर टाकताय, धनारा टाकताय, खाताय, लाल तोंड करताय. काही काही जणांना वेगळ्या वेगळ्या सवयी असतात बरं का. काही जण काय बिडी पितात खूप, तोंडाने घेताना नाकाने दुवारी सोडतात, ते पिणाऱ्यांनाच माहिती. आपला किती ते आपण कधी पाहिलं नाही. एवढंच नाही, शेवटी उरली बोटाला चटका लागला तर इतकी तलप असते ती अशा धरत नाही का. आणि मग खाणी टाकतानी बुटानी चपलेनी. काही जण तंबाखू घेतात हातावर, तंबाखू काय असं असं बराच वेळ तोडतं बरं का. तंबाखू खाणारे कोणी असतील तर त्यांना चांगलं समजेल माझं हे दृष्टांत. अशी 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 एक जीव करतोस सुनाले तंबाखू आणि अशी 3 वेळेस. मी एकदा सहज उद्धव शास्त्रींना विचारलं, म्हटलं महाराज सुना खाणारे असे असे करतात म्हणजे त्या एक जीव करतोस महाराज असे का म्हणजे असं असे 3 वेळेस का करतात. माहिती नाही महाराज तुम्हाला. म्हटलं हो का, काय याच्या मागे काय म्हणे कारण हे त्या तंबाखूला सांगतात तुले सोडव नाही, तुले सोडव नाही, तुले सोडव नाही. मग असं घेतात की असं उचंड टाकतात आणि मग पिचकारी मारतात. अशा प्रकारे सगळ्यांचे केळी झाले, फळं झाले गेले आणि शौनकादिक मंडळी सहज विचार करायला लागले, कराल कलिकाळामध्ये लोकांचा उद्धार कशानं होईल. सगळे शौनकादिक मंडळी बसले. जटाभार मागे टाकलेला आहे, कुंकुम तिलक लावला आहे, कोणी गोपीचंद लावलेला आहे, गळ्यामध्ये तुळशी काष्टाच्या माळा आहे, कोणाच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहे. बड्या बड्या गोष्टी चाललेल्या आहेत. महान विद्वान मंडळी. आणि तेवढ्या वेळात सुद्ध महाराज पायात खडावा घातलेले, पांढर स्वच्छ धोत्र नेसलेले, अंगावर उपरण टाकलेले आणि खडावांचा आवाज करत करत चाललेले आहेत. शौनकादिक मंडळींनी सुत महाराजांचे पाय धरले आणि विचारलं, महाराज कराल कैकारामध्ये लोकांचा उद्धार कशानं होईल. एवढं विचारल्यानंतर सूत म्हणताय की शौनकादिक ऋषींनो श्रीमद भागवत सप्ताहाच्या वाचनानं होईल. हो का. मग हे भागवत सप्ताह कोणी लिहिलं म्हणा, व्यासांनी. हो का. व्यासांचा जन्म कसा झाला. आता म्हटले तुम्हाला एक कथा सांगतो. व्यास महर्षींनी ज्यांनी 18 पुराण लिहिलं त्यांचा जन्म असा झाला आहे. एक राजा होता गिरी नावाचा. गिरिका नावाची त्याची बाई होती. शिकारीला गेलाय आणि शिकारीला गेल्यानंतर पत्नीची आठवण आली आणि पत्नीची आठवण आल्यानंतर ओझ बाहेर निघालं. ते द्रोणामध्ये दिलं, एका पक्षाच्या ताब्यात दिलं. पक्षी जायला लागले. चोचीमध्ये जाऊन जात असताना समुद्रामध्ये गळलं. गळल्यानंतर तो चोच तिथून ड्रोन सुटला, पडला. एका मत्सिकेने तो गिळला, म्हणजे माशाने. आणि त्या माशाने तो गिळल्यानंतर त्याला मुलगा झाला. एकदा पराशर ऋषी निघाले आणि त्या माशेने गिळलेल्या वीर्यापासून जी मुलगी झाली तिचं नाव मत्स्यगंधा. मग ही मत्स्यगंधा जी होती, होडीनं पहिलं तीराला जायचं होतं. पराशर ऋषी तिथे आले. पराशर ऋषींनी सांगितलं कोणाला तरी आम्हाला त्या पहिलं तीरावर सोडा. तेव्हा त्या कोळ्यांनी सांगितलं, बाबा ही माझी कन्या आहे, ही तुम्हाला पहिल्या तीरावर सोडून दिली. एवढं सांगितल्यानंतर पराशर ऋषी बसले, मत्स्यगंधा बसली आणि हेलकावत हेलकावत वल्लवत वल्लवत नाव त्या तीराला न्यायला लागले. मत्स्यगंधा दिसायला सुंदर होती, परंतु वासच होता तिचा, माशांसारखा वास. आणि तिला पाहिल्यानंतर पराशर ऋषींनी विचारलं, बाई तुझं लग्न झालंय का. म्हटले नाही. मलाही तुमचा संग व्हावा असं वाटतंय, पण काय करावं, माझ्या शरीराचा दुर्गंध आहे
आणि दुसरी गोष्ट सगळे पाहतील, नावेमध्ये जर कधी संबंध केला तर अशा वेळेस पराशर ऋषींनी आपल्या तपश्चर्येने धुकं निर्माण केलं. होळीमध्येच नावेमध्येच मत्स्यगंधेशी या पराशर ऋषींचा संबंध झाला आणि त्या मत्स्यगंधेच्या उदरी जन्माला आले ते व्यास. त्यांनी हे 18 पुराण लिहिले. नारद महामुनी मागच्या जन्मामध्ये दासी पुत्र होते. आई राजाकडे होती. फुलं आणायला गेली, दुर्वा आणायला गेली, सर्पानं चावला. आई मेल्यानंतर राज दरबारामध्ये राहायला लागले. आई गेल्यानंतर जगामध्ये कोणीच कोणाचं राहत नाही, लक्षात घ्या. हेळसांड व्हायला लागले. काय करावं, विरक्त मन झालेलं आहे. साधू मंडळी चाललेले होते. तिथून भगवंताचं नामचिंतन करत, भगवंताचं चिंतन करत करत निघालेले होते. भगवे वस्त्र परिधान केलेले होते. जटा होत्या त्यांच्या मस्तकावर. नारद महर्षी 5 वर्षाचा बालक होता, त्यांच्या बरोबर निघून गेला. निघून गेल्यानंतर त्या संतांच्या उष्ट खाल्लं. उष्ट खाल्ल्यानंतर ते ध्यान धारणेला बसायचे, तसे हे बसायला लागले. सत्संगतीचा महिमा कळेना, सत्संग कोठे शिरमल्या मिळेना. सत्संगतीने तुटती कुबुद्धी, सत्सार झाल्या बहुसार राशी. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अशा प्रकारे ध्यानाला बसले. पंचभूतात्मक देह गळून गेला. आत्मा हवेच्या स्पंदनांबरोबर निघाला. क्षीरसागरामध्ये शेषावर विष्णू भगवंतानं शयन केलेलं आहे. लक्ष्मी माता पाय चुरते आहे. नाभी कमलामधून आणि कमळ उत्पन्न झालेलं आहे. त्या कमळावर ब्रह्मदेव बसलेले हेलकावे घेत असताना ब्रह्मदेवाच्या नाकपुडीनं गेले. नारद महामुनींचा या बालकाचा श्वासाबरोबर आत्मामध्ये ओढला गेला. सहस्र युग लोटल्यानंतर ब्रह्मदेवानं सृष्टीची पुन्हा स्थापना निर्माण करायला सुरुवात केली. तेव्हा ब्रह्मदेवाच्या एका नागपुडीतून मरीची निघाला आणि दुसऱ्या नागपुडीतून नारद महर्षी निघाले. नारद महर्षी निघाल्याबरोबर त्यांनी विष्णू परमात्म्याला वंदन केलं. विष्णू परमात्म्यानं आपल्या जवळ स्वतः सिद्ध असणारी एक माळ त्यांच्या गळ्यामध्ये टाकली, वीणा दिली आणि हातामध्ये चिपळ्या दिल्या आणि विष्णू भगवंतानं नारायणाला सांगितलं, नारायण नारायण स्मरण करत जा. हे नारायण 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 असं म्हणत आकाश मार्गाने चालले होते. रडण्याचा आवाज यायला लागला. व्यास महर्षींच्या जीवाची तळमळ शांत होत नव्हती, लक्षात घ्या. जीवाची तळमळ शांत होत नव्हती म्हणून जंगलामध्ये आले. एका झाडाला धरलं, घट्ट मिठी मारली, रडायला सुरुवात केली. त्यांच्या रडण्याचा आवाज नारद महामुनी आकाश मार्गाने जात होते. आकाशाला हात दिला थांबायचा, नारद त्याच्यावर जायचे. आपण एसटीला हात दिला तरी एसटी थांबत नाही, ओळखीच्या गाड्या थांबत नाही. ते नारदांचं महात्म्य तेवढं होतं, ढग थांबायचे. उतरले, खाली उतरले. रडण्याला विचारलं, बाबा का रडतोय? हात लावले. रडतात का आपण? रडायला कारण काय? तेव्हा त्यांनी सांगितलं, माझ्या जीवाची तळमळ शांत होत. त्यांनी 17 पुराण लिहिले. नारद महर्षींनी सांगितलं, 18 श्रीमद भागवत पुराण लिही, तुझ्या जीवाला शांतता लागेल. क्षमाप्राश नावाच्या सरस्वतीच्या तटावर त्यांनी ध्यानाला सुरुवात केली. ध्यान चालू असतानाच भगवंतानं मायानं मोहनानं दर्शन दिलं आणि मस्तकावर हात ठेवला. व्यास महर्षीनं श्रीमद भागवत लिहिले. याचे 18,000 श्लोक आहेत, 350 अध्याय आहेत. रोज 50 अध्यायाचं वाचन होतं. अशा प्रकारे त्यांच्या तळातील मळ निघून गेला. श्रीमद भागवत लिहिलं. ते श्रीमद भागवत आता मी तुम्हाला सांगतो आहे. सुत म्हणताय की शौनकादिक ऋषीनो, महाभारतीय घडघोर युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर आणि दुर्योधनाला सांगितलं होतं, गांधारीने मी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे, उद्या तू माझ्या भेटीला ये, पण येताना विवस्त्रावस्थेमध्ये, अंगावर एकही वस्त्र राहू देऊ नको. युद्धाचा 18वा दिवस. आदल्या दिवशी शिबिरामध्ये कपडे काढले दुर्योधनानं. पहिली दुसरी पायरी खाड 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 चढून जायला लागले. तेवढ्यात भगवान गोपाल कृष्ण तिथे आले. दुर्योधना कुठे चाललाय? आईला भेटायला. आईला भेटायला? अशा अवस्थेत? अरे तुला काही डोकं आहे का?
असा नागडा उघडा. अरे जरा तर काहीतरी याचा उपयोग कर. काय बटाटे भरले याच्यात. नाही तेव्हा मला आईने सांगितलं. अरे आईने सांगितलं पण कमीत कमी लज्जा लक्षणार्थ पुष्पजंगा घालावी. तू फुलांची चड्डी तयार कर आणि ती अडकाव. फक्त तुझं लज्जा रक्षण व्हायला पाहिजे. असं का? हा मला कळलंच नाही. अरे मग तू एवढा मोठा वयानं केवढा होतोय, लाज वाटायला पाहिजे. ऐक जरा. बरं देवा, आई समोर असं कसं काय जायचं. माझं गेलं डोकं चाललंच नाही का. काही काही बाहेर नाही का त्याने सांगितलं ते असंच सांगतात. माझं ते मेलं डोकं चाललंच नाही त्यावेळेस. ऐका पण ती असेल तर चालेल ना. याचं काही नव्हतं तुझ्या घराचं. ऐकलं पृष्ठाचं. चला. फुलांची चड्डी घातली, आई जवळ आले. गांधारी माते मी आलोय. आईने डोळे उघडले. धृतराष्ट्र आंधळा म्हणून मी ही जगाला पाहणार नाही अशी पतिव्रता. नामस्मरण केल्यानंतर जे तेज डोळ्यामध्ये येतं, साधू सत्पुरुषांचं दर्शन का घ्यायचं असतं. त्यांच्यात नामस्मरणानं शक्ती निर्माण झाली असते, ती डोळ्यातून निघते. याला शक्तिपात योग असं म्हणतात. बुधवारोला पुण्याला काढलेले आता शक्तिपात केंद्र. डोळ्यांनी डोळ्यांना सांगायचं. डोळ्यांनी पाहिलं मूर्खा निर्लज्जा लाज वाटत नाही. म्हणजे काय गाई तू सांगितल्याप्रमाणे तुम्ही अंगावर कपडे घातले नाही. अरे कपडे नाही घातले पण ही फुलांची चड्डी का घातली. अगं तो सकस काही येणार. लाज वाटली. तुला लाज वाटते नाही. निर्लज्जांना कधी लाज वाटते का. कारण हा किती निर्लज्ज होता. आपल्या आईला माहिती असतो आपला पोरगा कितपर्यंत पोहोचलेला आहे. पण तरी दुसऱ्यांच्या पोरींचं नशीब फोडता. अहो पेणारा का होईना. उरकाई जाई मग यानं पेणं बंद होई जाई. नाही तू घरी सर पिली येस. मायलेली गया असते बैलेली जोडस. निर्लज्जा. अगं आई मला कृष्णानं त्यानेच मेल्याने घोटाळा केला. जा तुझा वज्रदेह झाला पण जिथे माझी दृष्टी पडली नाही तिथे मार लागल्यानंतर तुझा नाश. आई घात झाला. कृष्णाने घात केला. शेवटी युद्धाला सुरुवात झाली. दुर्योधन मरत होता. भगवान गोपाल कृष्ण समोर पाहताय. आपल्या मांडीवर असा हात ठोकताय. भीमा असं सांगितल्याबरोबर भीमाच्या लक्षात आलं. गदा गाड गाड फिरवले आणि दुर्योधनाची मांडी फोडली. रक्त उडायला लागलं. चिळकांड्या उडायला लागल्या. लक्षात दुर्योधनाचा नाश झाला. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा त्या ठिकाणी होता. त्याने ते रक्त घेतलं, कपाळाला लावलं, मांडी. मी तुमचा मेठ खाल्लेला आहे. पांडवांचा वंश वाढू देणार नाही. स्वतः म्हणताय की शौनकादिक ऋषीनो द्रौपदी मानामध्ये झोपले. द्रौपदीला 5 पुत्र आहेत. मंचकावर झोपले. पोरांना असं टाकलेलं आहे. अश्वत्थामा आला, हातामध्ये शस्त्र घेतलं. 5 मुलांच्या झोपलेल्या गळ्यावर खाडकी शिकार. पोराने टाव पोळला आणि रक्ताच्या तराळात 5 मुडके पडले. श्रोते तरी द्रौपदीला शुद्ध नाही. काही वेळेस काय झोप येते बरं लक्षात. सध्या लोकांना सुद्धा ती झोपवून देते. द्रौपदी एवढी चाणक जागृत असणारी पण नेमकी झोपली. अर्जुन आणि भगवान गोपाल कृष्ण एका कदंबाच्या झाडाखाली उभे आहेत. गोष्टी करतायत. अश्वत्थामा पळतोय. मागे त्याने ते शस्त्र ठेवलंय. पळताना मागून पाहिलं आणि ओळखलं. भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं अर्जुना असं नसं अश्वत्थामा पळतोय मी पाहिलं. आणि द्रौपदीच्या महालाकडनं आला. शस्त्र लाल झालेलं हातातलं. न जाणं काही बरं वाईट केलं असेल. अर्जुन पळत पळत गेले. पकडून आणलं. भीमदादा तिथे आले. त्यांनी विचारलं याला इथेच मारू का कधी. नको. फरफटात घेऊन गेले द्रौपदीच्या महालामध्ये. द्रौपदी द्रौपदी
आणि एवढ्या भीमाच्या आवाजानं द्रौपदी जागी झाली. इतका खेळ होऊन गेला, रक्त सगळ्या त्यांच्या शयनगृहामध्ये पसरलं, मंचकावरून खाली टपकतोय. पण ही काळ झोप काही द्रौपदी मातेला उठू देत नाही. द्रौपदी म्हटल्याबरोबर द्रौपदीने पाहिलं, 5 मुलं गेले तापले, रक्ताच्या थरणात पाचाचे मुडके पडले, छाती झोडायला लागली. कृष्णा काय झालं? माझे 5 मुख पकडले गेले, केस मोकळे सोडले. आक्रोशाने रडते. काही रडू नको. ज्या नराधमानं नीचानं तुझ्या या 5 पोरांना मारलंय त्याला फरफडात तिथे आणलंय, बोल काय शिक्षा करू? विचार केला द्रौपदीला, मारू काय याला इथं? भीमदादा म्हणाले, माझी एकच गदा यांच्या कामामध्ये, एकच टाळक्यात पडली, वरचं तिकीट फाडलं. ताई तू सांग काय करायचं? लक्षात घ्या, बायांची जात प्रेमळ असते, मायोळू असते. आजकालच्या बाया राहिल्या असत्या काय सांगितलं असतं? यांनी माझ्या मुलांचा मर्डर केला, खून केला, याले आठे नाठे मारी टाका. द्रौपदीने विचार केला, प्रथमतः हा से गुरुपुत्र, द्रोणाचार्यांचा पुत्र, कृपीला राग येईल, शाप देईल आणि पुन्हा माझे 5 मेल्याचं मला जे दुःख झालं ते याला मारलं तर याच्या आईला होईल ब्रह्मशाप, मस्तकावर पडेल. मारू नका याला, काय करू? त्याच्या मस्तकावरचा मणिकडा 5 पाट कडा सोडून द्या असं सांगितलं. चिरंजीव अश्वत्थामा असल्यामुळे त्याला सोडून द्या. सुत म्हणताय की शौनकादिक ऋषींना अशा प्रकारे तो निघून गेला. इकडे उत्तरेचा गर्भ दिवसेंदिवस वाढतोय. अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मेलेला आहे, त्यांच्या पत्नीला दिवस लोटलेले आहेत आणि अश्वत्थामा तरी गुपचूप बसला नाही. उत्तरेच्या पोटामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं, तो गर्भ फिरतोय, त्याला मारायला हे ब्रह्मास्त्र जातंय. तो टकमक गर्भ पाहतोय, कोणीतरी माझं रक्षण करतोय. भगवंतानं सुदर्शन चक्र सोडलं, शस्त्र मारायला पोटात जायचं तेवढ्या ते सुदर्शन चक्र त्याला अडवायचं. असं करता 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 9 मास परिपूर्ण झाले. त्यांना जो मुलगा झाला त्याचं नाव राजा परीक्षिती. गर्भातच ज्यानं परीक्षण केलं, कोणीतरी मला मारतय, कोणीतरी वाचवतय. जन्माला आल्यावर तो टकमक पाहायला लागला. भाई म्हणे, काय टकमक दती राहिला हो, डोळा कितला बारीक येतो, येणारा जाणारा असते, मट्ट फिरास तुला नाही पाहतो. म्हणतो मला वाचवणारा इथे कोणी दिसतोय का? पण तो दिसतच नाहीये. अशा प्रकारे राजा परीक्षितीचं जन्माचं वृत्त तुम्हाला सांगितलंय. स्वतः म्हणता की शौनकादिक ऋषी भगवंत जायला निघाले. कुंती मातेला नमस्कार केला. कुंती मातेने सांगितलं, देवा आशीर्वाद. देवाने विचारलं काय देऊ? त्याने एकच सांगितलं. कुंतीने काय सांगितलं? भगवंता वारंवार मला दुःख प्राप्त होऊ दे. भाग्यात नाठवे हरी, संकट समयासी मात्र हरी पाठ. हाती असे जगाचा पाठ, मग दाखवी हरी तयासी पाठ. मला वारंवार दुःख प्राप्त होते. कोणी मागितलं? कुंती मातेने. याला कारण काय माहितीये का? कबीर महाराजांनी दोह्यात लिहिलेलं आहे, जेव्हा आपल्याला सुख असतं तेव्हा आपण भगवंताचं नाव घेतो का हो? कोणी नाही. दुःख आलं म्हणजे देवा वाचव रे, माझ्या पती संकटात आहे रे, देवा त्याचे करुणावाई जायचे, त्याचे वाचा रे, नाही का? म्हणून कबीर महाराज म्हणाले, तुम्ही कायम त्याचं स्मरण करा. सुख में सुमरण कोई न करे, दुख में सुमीरन सब करे. सुख में किया न याद, दुख में किया फरियाद. तो कहे कबीर दास की, कौन सुने फरियाद. सियावर रामचंद्र जी की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की
प्राप्त होणार नाही हे सकल संतांनी सांगितलेलं आहे. कुंतीनं पाय धरले राहिले. तिथे राहिल्यानंतर शरपंजर विश्वाचार्य झोपलेले होते. त्यांच्या शरीरातून रक्त रक्त टीप 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 पडत होतं. तिथे भगवान गोपाल कृष्ण गेले. अर्जुनाकडे पाहिलं, मला तहान लागलेले सांगितलं. अर्जुनानं बाण मारला, भूमीतून पाणी निघालं आणि ते विश्वाचार्यांच्या मुखकमलामध्ये गेलं. आणि विचारले, उत्तरायण लागतंय का? साक्षात भगवान गोपाल कृष्ण तिथे होते. अरे जिथे कृष्ण आहे तिथे कमी काय आहे? तेव्हा त्यांनी त्या परिस्थितीत राजधर्म, स्त्रीधर्म, वर्णाश्रम धर्म कसं वागायचं, काय करायचं, न्याय नीती सगळं वर्णन केलं. उत्तरायण लागल्यानंतर देह सोडला. भगवंताचं स्मरण करत करत आणि भगवंत गोपाल कृष्णामध्ये त्यांच्या आत्म्याची प्राणज्योत विलीन झाली. भगवंताचं मंद स्वरूपात ते स्मरण करतायत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवान गोपाल कृष्णांमध्ये ते विलीन झाले. औरदेह कर्म केलं. घरी आलेले धर्मराजाला अभिषेक केलेला आहे पांडवांना आणि धृतराष्ट्राच्या संमतीनं राज्यपदावर बसवलेला आहे. धर्मराजाला राज्याभिषेक करून भगवान गोपाल कृष्ण घरी आलेले आहे. आणि द्वारकेजवळ पोहोचल्याबरोबर दुंदुभी नावाचा शंख वाजवलेला आहे. आकाशाकडे तोंड करून गावात त्यांना कळलं भगवान गोपाल कृष्ण आले. द्वारका नगरवासियांनी आतराचे सडे टाकले, फुलं टाकलेले आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहे. भगवंताची आरती घरोघरी करतायत आणि भगवंताचा रथ आपल्या राजदरबारामध्ये द्वारकापुरीमध्ये येऊन पोहोचला. खाली उतरले. आई वडिलांना वंदन केलं. सगळ्या स्त्रियांनी त्यांना ओवाळलेलं आहे. स्वतः म्हणताय की शौनकादिक ऋषींनो, इकडे बरेच दिवस झाले भगवान गोपाल कृष्णांचं काही वार्तालाप नाही. भगवान गोपाल कृष्ण तिकडे गेले असल्यानंतर सांब जो होता, जांबवती सुतो सांब, भागवतात वर्णन आहे. त्याला स्त्रीचा पार्ट दिलेला आहे. 9 मास परिपूर्ण झालेले आहे. ऋषी मंडळी बसलेले यमुनेच्या तीरावर. त्यांना विचारलेलं आहे, बाबा यांना काय होईल? बाबांनी सांगितलं, ऋषी मंडळी जपाला बसलेले होते. डोळे उघडले. लक्षात घ्या, साधूंची, सत्पुरुषांची, देवांची, ब्राह्मणांची निंदा करू नका थट्टा. भल्या भल्यासी लाविते बट्टा. करू नका थट्टा. भल्या भल्यासी लाविते बट्टा. थट्टा करायची नाही. ऋषी मुनींनी डोळे उघडले. सांगितलं, हा तर सांबवती, जांबवतीचा सूत सांब आहे. महाराजाला काय होईल? हातातल्या बांगड्या वाजवायला लावल्या पोरांनी. सौभाग्यवतीचं रूप दिलं. 9 मास परिपूर्ण झालेल्यासारखं रूप दिलं. साड्या वेड्या गुंडाळून आहो पोरं असतात हो. डोळे उघडले. खडकान सांगितलं, हा सांब आहे. जांबवती सुतो सांबो मोसलम कुलनाशनम. हा मुलगा आहे. याला काहीच होणार नाही. झालं तर मुसळ होईल आमच्या शापानंतर. यादव वंशाचा नाश करेल, यदुकुलाचा नाश करेल, असा शाप दिला. खरंच सांबाला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर मुसळ निघालं हो त्याच्या इंद्रियातून. काढलं मुसळ, समुद्रात टाकून दिलं. पाण्यावर तरंगलं. लाकूड सडलं, शामी गळली, मशानं गिळली. तो मासा एका व्याधाकडे आला. व्याधानं मासा चिरला. त्यात शामी निघाली. तिला असं तोडलं. तिचा बाण व्याधानं तयार केला. स्वतः म्हणताय की शौनकादिक ऋषीनो, घरामध्ये जितका प्रपंच वाढला ना तितकं दुःख वाढतं. बरं, देवाची परिस्थिती तर तुमची आमची काय परिस्थिती? घरामध्ये रोजच्या कटकटी, पोरं ऐकेना. जे ग्रंथात आहे तेच घडते. लक्षात घ्या. कदंबाच्या झाडाखाली भगवान गोपाल कृष्ण आले. असे हात लावले, असे बसलेले आहे. उजवा पाय असा ठेवला आहे, त्याच्यावर डावा पाय ठेवलेला आहे. पुन्हा डावा पाय वर केला, उजवा पाय त्याच्यावर ठेवला आहे. असा हालवत आहेत. मनाची तळमळ काही शांत होत नाही. अंजली केली आहे. भगवंताचंच नामस्मरण करताय. सोहम सोहम.
आणि अशा वेळेस तो व्याध तिथे येऊन पोहोचलेला आहे. त्या व्याधानं पाहिलं पिवळा पितांबर नेसलेला आहे, त्याच्यामधला तो पाय आहे. पाय नसून हा असो नसो हरणाचं मुख कमल आहे. व्याधानं बरोबर बाण सोडला. तो भगवान गोपाल कृष्णांच्या उजव्याच पायाच्या अंगठ्याला लागला आणि भगवान गोपाल कृष्ण निज धामाला निघून गेले. सुत म्हणताय की शौनकाधिक कृषीनो अर्धाधिक सोन्याची द्वारका जळाली, अर्धाधिक समुद्रामध्ये बुडली. भगवान गोपाल कृष्णाने उद्धवांना आपला उपदेश करून मागे आपल्या आणि ज्ञान उपदेश जगाला सांगण्यासाठी ठेवलं. स्वतः म्हणताय की शौनकाधिक ऋषींनो कुंती मातेने द्रौपदीने सांगितलं भगवान गोपाल कृष्ण बरेच दिवस झाले गेलेले, त्यांचा पत्ता नाही, क्षेम नाही, कुशल नाही, पत्र नाही, फोन नाही, संदेश नाही. क्षेम कुशल घेऊन या. अर्जुन रथावर बसले, रथाच्या घोड्या आणि टाक 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 करत चाललेले आहे. घोड्याच्या पायांचा टाप टाप आवाज होतोय, आकाशामध्ये धूळ उडते, चाकांचा दन 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 आवाज होतोय, भरधावत निघाला. द्वारकावती जवळ आल्याबरोबर उतरले. द्वारकावती जशी जवळ यायला लागली तसे गाढव उजवत जायला लागले, घोडांचा भुकार यायला लागला, कुत्रे रडायला लागले, गायी रडायला लागल्या, अस्व पाडायला लागल्यात. काय प्रकार आहे? अवधा सैन्य दिसायला लागलं, अशुभ शकून दिसायला लागले. खाली उतरले. द्वारकेची ती माती भगवान गोपाल कृष्णांचे चरणस्पर्श ज्या भूमीला झाले त्या द्वारकेच्या आणि धुली कणांना घेतलं, आपल्या कपाळाला लावलं आणि निघालेत रथ वेशीजवळ उभे करून. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. अखंड चिंतन करताय. इकडनं चालले अर्जुन, तिकडनं आले उद्धव. दोघांची भेट झाली. उद्धवाचा चेहरा रणवेला झालाय, डोळ्यामध्ये टप 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 आसव पडताय. आणि अर्जुनानं विचारलं, उद्धवा उद्धवा असा कृष्ण कसा आहे हो? सगळे क्षेम आहे का? उद्धवाला रावलं नाही, अंबाला फोडून रडायला लागले, घट्टबिटी मारली, डोकं इथं ठेवलं, पाठीवर घाळ घाळ अर्जुनाच्या अश्रू गाळायला लागले. अर्जुन म्हणता, का रे बाबा इतके का होते देतोय? भगवान गोपाल कृष्ण आपल्याला सोडून तिच्या नावाला निघून गेले. हे ऐकल्यावर अर्जुनाला वाईट वाटायला लागलं, रडायला लागले. रडत असताना जड अंतःकरणानं उद्धवाच्या पाशातून सुटले. अर्जुन घरी जायला निघाले. द्रौपदीला कसं सांगावा असा विचार केलेला आहे. रथावर बसले, रथावर धाव निघाला. येऊन पोहोचला. घरी आल्याबरोबर द्रौपदीने चांदीचा तबक घेतला, पंचारती चांदीची घेतली, त्याच्यामध्ये कुंकुम तिलकासाठी कुयरी ठेवली, दिवा लावलेला आहे. अर्जुनाला कुंकुम तिलक केला, अक्षदा लावल्यानं ओवाळणार. तेवढ्यामध्ये हात थरथरला आणि ती ताटातली आरती खाली पडली, ताट खाली पडलं. पूर्वी बाहेरून कोणी आले का नेहमी ओवाळायचे, आता फक्त दसऱ्याला शिमोल्लंघन करून आले का मग ओवाळतात. मोठी शिकार करायला गेलेला असतो आपल्या घरातला वाघ, नाही का? नाही करी लेव पूर्वी पैन परतायचे, कशाले बंद करू. अशा प्रकारे ताट पडलं, दिवा भिजला. अर्जुन म्हणाले, हीच वेळ योग्य. द्रौपदी आपण शकून घडला. काय झालं? माझा भगवान गोपाल कृष्ण कसा आहे? गोपाल कृष्ण जगात राहिलेलं हे सांगितलं. हे सांगितल्यानंतर आणि त्यांनी विचार केलेला आहे, आपण उद्या निजधामाला निघून जावं. पांडव स्वदेह स्वर्गारोहणासाठी निघून गेले जन्मे जयाला. आणि तिथे राजा परीक्षितीला महाभिषेक केलेला आहे आणि तिथे बसवलेलं आहे. आपण स्वर्गारोहणाला निघून गेलेलो आहे. 5ही जण चालले, त्यांच्याबरोबर पुत्र आहे. जाता 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 एक गोष्ट तुम्हाला सांगतो की नेहमी खरं बोलावं. लक्षात घ्या. आता महत्वाचा प्रसंग हा झाला म्हणजे भागवताला समाप्ती. काय? घनघोर महाभारती युद्ध चालू झालं. त्यावेळेस कोणीतरी सांगितलं अश्वत्थामा मारला गेला. द्रोणाचार्यांना वाटलं अश्वत्थामा मेला हे खरं, माझा मुलगा मेला का कोण? अश्वत्थामा एका हत्तीचं नाव होतं, म्हणून सांगणारा कोण? खरं सांगणारा कोण?
धर्मराजा, त्याचं नावच धर्म. आजही प्रत्येक काट्यावर धर्मकाटा त्याचं चिन्ह दिलेलं असतं. मग त्या धर्मराजाला विचारलं, बाबा, हात जोडले गुरूंनी, रथावर उभे होते. अरे धर्मराजा, धनंजया, अहो कोण वारलं रे? अश्वत्थामा गेला. कोण? धर्मराजाने सांगितलं, मी युद्ध करतोय, मला माहिती नाही. नरो वा कुंजरो, म्हणजे तो मनुष्य गेला का हत्ती गेला हे काही मला माहिती नाही. एकदाच खोटं बोलले बरोबर. स्वर्गात जाता जाता त्यांचा अंगठा गळून गेला. आपण किती खोटं बोललो, आपण काय जायचं स्वर्ग? विचार करा प्रत्येकाने, आपलं काय काय कळेल. पदोपदी घरात असताना सांगितले गरमा नाही, पैसा लेवाले बना तो बाबा दादा पत्रिका लिहिल्याचे जाऊ दे, नाही का? असून सुद्धा नाही. त्याची CCTV कॅमेरे फार भारी बरोबर, त्याच्यातून कोणीच वाचू शकत नाही. असू द्या, विषय वेळ जास्त घ्यायचा नाही, वेळेत श्रीमद भागवत संपवायचंय. अशा प्रकारे राजा परीक्षिती बसलेला आहे, धर्मानं नीतीनं न्यायानं राज्य करतोय. राज्य करत असताना आणि एक दिवस निघालेला आहे. राज्याची पाहणी करता 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 दुपारची वेळ झाली, तहान लागलेली, त्याने व्याकुळ झालेला आहे. जाता 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 शमीक ऋषींच्या आश्रमाजवळ आलेला आहे, तहानेने व्याकुळ झालेला आहे. रथ उभा केलेला आहे, खाली उतरलेला आहे. शिकार तर मिळालीच नाही, पण ऋषींकडे पाणी तर देऊ, आश्रम दिसतोय. शमीक ऋषींजवळ आले. महाराज महाराज महाराज. पण महाराज ध्यानामध्ये गुंतलेले होते. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. जीव शिव एकरूप झालेलं, मी या देहात नाही, शिवाशी एकरूप झालं. नाही तर आता आम्ही जप करतो, कोणी पाहुणे आले त्यांना चहा ठेवला, अगं मी पण जप करतोय, माझा अर्धा कप चहा ठेवू. तुझं लक्ष चहाच्या कपात, कमाळीच्या जपात. त्या जपाला अर्थ आहे का? नाही. ब्रह्मानंदे लागली टाळी, ब्रह्मानंदाशी एकरूप होणं, आत्मानंदाच्या सुखात गेले होते. महाराज पाणी, महाराज पाणी, महाराज पाणी. 3 वेळेस बोलले, महाराज पाणी देत नाही, निघायला लागले. हा मुद्दाम ढोंग करत असावा असं त्या राजाला वाटलं. नेमका त्या दिवशी जरासंधाचा मुकुट त्याने डोक्यात घातलेला होता. आणि जरासंध किती वाईट होता, वाईट लोकांच्या वस्तू वापरल्या ना तरी तशा वृत्त्या निर्माण होतात. सर्प मेलेला पडलेला होता, भात्यामधून बाण काढला, सर्पाला उचललं, गळ्यामध्ये टाकलं. शमीक ऋषींच्या रथामध्ये बसला, रथ हरदा निघून गेला. स्वतः म्हणताय की शौनकादिक ऋषींनो, थोड्याच वेळामध्ये तिथे त्या शमीक ऋषींचा शृंगी नावाचा मुलगा तिथे आला. हातामध्ये कमंडल होतं, हातामध्ये पाणी घेतलं उजव्या हातामध्ये, आणि सांगितलं, ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला, सर्प टाकला, त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पापासून दंशुई पाणी सोडलं. पाणी सोडण्याची वेळ शृंगीनं आणि शमीक ऋषींची समाधी उतरण्याची वेळ एकच आहे. शृंगी कोणाला शाप दिला? अरे तो धर्मानं नीतीनं न्यायानं वागणारा, त्याने मुद्दाम केलं नाही, बाबा शाप दिला गेला. मग आता असं कर, त्यांना जाऊन सांग, आजपासून 7व्या दिवसाने तुझा मृत्यू आहे तक्षक नावाच्या सर्पापासून, दंशापासून. आपल्या शिष्यांना सांगितलं, पाठवलं. खटवांग राजाचा 3.5 घटके उद्धार झाला असं श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, रामायणामध्ये वर्णन आहे. गेले राजा, आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सर्पाचा दंश ओढ, तुझा मृत्यू लिहिला आहे. राजानं ऐकलं. परीक्षितीनं जन्मे जयाला राज्याच्या गादीवर बसवलं आणि आपण निघाले. सुत म्हणता की शौनकादिक ऋषींनो, व्यास महर्षींनी आपण जे 350 अध्याय लिहिले, 18,000 श्लोक लिहिले, ते श्रीमद भागवत आपल्या शुक नावाच्या पुत्राला ऐकवलं. शुक नामक पुत्रानं ते ऐकलं आणि तो विधेय स्थितीला प्राप्त झाला. अंगावर कपडे नाही, तसाच पळस सुटला. व्यास महर्षींनी पाहिलं, बाया कपडे धुतायत, कोणी ओट्यावर आहेत, कोणी अंगण झाडतायत. माझा मुलगा तारुण्यात असणारा पळतोय.
आपणही कपडे काढावे, व्यासाने कपडे काढे, व्यासी पळायला लागले. बायांना त्यांची दृष्टी लक्षात आली आणि मुद्दामून केलेला आहे. अंगावर पटपटा कपडे घालायला लागले. बायांना विचारलं असतं का, म्हणजे तो विधी स्थितीत होता, तुम्ही मुद्दामून केलेला आहे. या शुकाचार्यांना पकडलं, व्यास महर्षींनी जवळ आणलं, मस्तकावर हात ठेवला, त्याला कपडे परिधान केले, सांगितलं बाबा मी भागवत सांगितलंय ते तुम्हाला तरी सांग. शुकाचार्य निघाले, मला श्रीमद भागवत सांगायचंय, कोणी ऐकतंय का? जन्मेजयला राज्यगादीवर बसून इकडनं राजा परीक्षिती निघाला, मला श्रीमद भागवत ऐकायचंय, कोणी सांगतं का? मला श्रीमद भागवत सांगायचंय, कोणी ऐकतं का? आणि तिकडनं शुकाचार्य आले, मला श्रीमद भागवत सांगायचंय, कोणी ऐकतं का? राजा परीक्षित इकडनं ओरडतोय, मला भागवत ऐकायचंय, कोणी सांगतं का? आणि गंगा घाटावर दोघांचा मिलाप झाला. मी भागवत सांगायला तयार, कोणी ऐकायला तयार आहे का? राजा परीक्षितीने शुकाचार्यांचे पाय धरले, मी भागवत ऐकायला तयार आहे. आजपासून 7व्या दिवशी शमिक पुत्र श्रृंगीनं मला शाप दिला, तक्षकरामाच्या सर्पापासून दंश होईल. तू राजा आहे, सर्प येऊ नये म्हणून काचेचा बंगला बांध. एक लोहाचा मोठा स्तंभ तयार केला, सागरामध्ये टाकला, समुद्रामध्ये टाकला, काचेचा बंगला तयार केला. आणि त्या काचेच्या बंगल्यामध्ये गुरु शिष्यांची जोडी बसली. आणि गुरूंना नमस्कार करून विचारलं दक्षिणा काय? त्यांनी सांगितलं की दक्षिणेसाठी भागवत सांगत नाही, जगाचा उद्धार व्हावा म्हणून सांगतोय. मग काचेच्या बंगल्यात ठेवलं म्हणजे काही मृत्यू येणार नाही का? रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलंय, मृत्यू न म्हणे हा श्रीपती. मृत्यू म्हणत नाही हा श्रीराम आहे, मृत्यू म्हणत नाही हा श्रीकृष्ण आहे. मृत्यू न म्हणे हा श्रीपती, मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा करामती, कैवाड झाले. त्यांना 7व्या दिवशी मृत्यू येणारच. तुम्ही किती काचेच्या पेटीत ठेवलं, ज्या वेळेस जीवात्मा गर्भामध्ये प्रवेश करतो त्याच वेळेस त्याची तारीख, त्याची वेळ लिहिलेली असते, ती त्याच्या डायरीत आहे, ती आपल्याला माहिती नाही म्हणून आपण आनंदाने जगतो आहे. आजच्या प्रथम दिवसाची सेवा आपण इथेच संपवू आणि पुढील भाग उद्या बरोबर 9 वाजता सगळ्यांनी हजर राहा, सुरुवात करू. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सद्गुरु समर्थ नित्यानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ राजेश्वर महाराज की जय. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमप्नुयात्. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. रात्रीच्या वेळेस ठेवलेलं आहे श्रीमद भागवत. तुटकं मुटकं कसं का असे ना गावातलं आहे, सगळ्यांनी या ऐका. बाहेर गावी पण आपण भरपूर कार्यक्रम करतो, मग गावात का ऐकू नाही? सोनू दादांनी सांगितलं तुम्ही या वर्षी करा, 7 संगीत बोलवा, व्यवस्थित भागवत करा. तुम्ही इतके मोठे भागवतकार आहात, आषाढीत एकदाही योग आला नाही. अधिकात महिना भागवत असतं, भरपूर गर्दी असते. सगळ्यांना सांगा जे येतील त्यांनी यावं, ज्ञानरूपी प्रसाद घ्यावा. हजारो रुपये खर्च करून सुद्धा श्रीमद भागवत कथा लोकांना ऐकायला मिळत नाही. तीर्थ संत एकनाथ महाराजांच्या 8व्या 9व्या पिढीतली कथा आहे. सर्वांनी या आशीर्वाद घ्या, सर्व सुखी राहा. आम्ही भगवंताकडे एकच मागू, सर्व ते सुखी राहोत, सर्व राहो निरामय. दुःख नको कोणत्याही जीवाला दुःख होऊ नये. ते आमचे मत्सर करत असतील तरी चालेल, परंतु त्यांना दुःख होऊ देऊ नका. आरती लावून येते प्रसाद आणला.
अशा प्रकारे आजच्या प्रथम पुष्पाचे चरित्र तुमच्या सर्व भक्त मंडळींच्या चरणी अर्पण केलं. सद्गुरुनाथ राजेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण केलं. मुरलीधर महाराज, श्याम महाराज, अच्युतानंद सरस्वती स्वामी महाराज आणि भगवान गोपालकृष्ण विठ्ठल रुक्मिणीचा उत्सव आहे त्यांच्या चरणी ते प्रथम पुष्पदल अर्पण केलेलं आहे. सगळ्यांनी प्रसाद घ्या. उद्या 9 वाजता या. प्रसाद मागून घे. मोहन प्रसाद घेऊन आणलेला आहे. आरती लावली का? प्रसाद वाटायला द्या. कोणतं प्रसाद? चले दादा प्रसाद देणे इकडे. अरे रामकृष्ण या दादा याचा माऊली का आधी तुमच्या सर्वांसाठी केलेली आहे. सर्वांची सेवा हो काय रे प्रसाद नाही आला. हे बंद कर. ते मागच्या पहिला सगळं उडून गेलं होतं ना. प्रसाद दिला ना ननूजवळ.